कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वाह, छान छान, पण मला फार छान वाटलं। लग्नाची बोलणी अशीच हसत खेळतच व्हायला पाहिजेत हो। या ये अमोल, बस बस। नाही नाही अण्णा, ठीक आहे। अगं ऍक्च्युली मला काकूंशी बोलायचं होतं। बोल ना। काकू, मी सध्या MBBS फर्स्ट इयर आहे। VW इंफ्राचं अपॉइंटमेंट लेटरही मिळालंय मला। अगं मला सगळं माहिती असलेल्या गोष्टी काय परत सांगतेस? ऍक्च्युली काकू, लग्नानंतर माझी MBBS पूर्ण करण्याची इच्छा आहे आणि मला जॉबही करायचा आहे। अगं अमूल्या, हा विषय तू आत्ताच म्हणजे आपलं बोलणं झालेलं आहे त्यांच्याशी या विषयावरती, सांगितलेलं आहे त्यांना सगळं। हो अण्णा, पण आता आपण लग्नाची फायनल बोलणी करतोय ना, मग त्यामध्ये जसं लग्न कुठे करायचं, कसं करायचं, हे महत्त्वाचे विषय आहेत। तसंच तर लग्नानंतर काय करायचं हा सुद्धा महत्त्वाचा विषय। एक मिनिट, मला जरा नीट समजून घेऊ देत। लग्न झाल्यानंतर तू कॉलेजला जाणार, तू ऑफिसला जाणार, मग घरच्या जबाबदाऱ्यांचं काय? त्या सुद्धा नीट पार पाडेन। असं शक्य आहे अमूल्य? काकू, मी जर तुमची मुलगी असते आणि शिकत असते तेव्हा मी घरची जेवढी कामं केली असती तेवढीच मी आत्ता पण करेन। अमूल्य, मुलीच्या जबाबदाऱ्यांमध्ये आणि सुनेच्या जबाबदाऱ्यांमध्ये खूप फरक असतो। नूतन, हा विषय आत्ता नको, यावर सविस्तर बोलू नंतर। कधी? लग्न झाल्यावर? अगं अमूल्य, हे सगळं बोलणं खूप सोपं आहे, पण करणं खूप कठीण आहे। अशक्यच आहे असं समजणं। काकू, पण माझी खात्री आहे हे सगळं तू शक्य करून दाखवशील। सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडशील, माझी खात्री आहे। अगं आणि नको काळजी करू, आपल्याकडे खूप नोकर चाकर आहेत, सगळं व्यवस्थित होईल। थँक्यू काकू, थँक्यू सो मच। सुखी राहा। आजी, वाह, छान छान, चला तोंड गोड करूया। आरती दोन। मी पेढे आणते। थँक्यू। हो, एक मिनिट, आधी तुला। तुला आधी तुला। आणि आता तुम्ही। बस बस बस। बरं चला, निघतो आता आम्ही, नाही तर इथेच गप्पा मारत बसू। बरीच तयारी व्हायची आहे। नूतन काकू, आज मी इथेच राहिले तर चालेल का? का? अमूल्याबरोबर गॉसिप करायचंय? ठीक आहे, राहा तू आज इथेच। बरं, आम्ही येतो। अच्छा, येतो, चल। अरे विजय, तू कसा काय इथे? सर, नूतन मॅडमनी बोलवलं होतं। अच्छा सर, हे विजय, इकडे दे।
आणि तू गेलास तरी चालेल. आणि हो, साखरपुड्याला यायचंय. हो मॅडम, नक्की. सर, काही मदत लागली तर सांगाल हा. काय 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 झालं? असं का गेलं? आणि तू बोलवलं होतंस का याला? माझी सगळ्यात मोठी चूक सुधारण्यासाठी. कसली चूक? वेदांत, अमूल्याला मी तुमच्या सगळ्यांच्या चुका दाखवून दिल्या आणि मोठ्या मनाने तिने त्या मान्य सुद्धा केल्या. पण प्रत्येक वेळी तुम्हीच चुकलात असं दाखवून मी माझी जबाबदारी तर झटकू शकत नाही ना. आणि तुम्हाला दोष देता देता अनावधानाने मी कधी भरकटले कळलंच नाही. अरे मला म्हणजे हे तुझी कार्ड्स विजयला ऍक्टिव्ह करायला सांगितली होती. आय एम व्हेरी सॉरी वेदांत. जाऊ दे ना ग, कशाला जुने विषय? पास्ट होता तो आपला आणि आता तो संपलाय. तो आता आपल्याला कुठलाही त्रास देऊ शकत नाही. आणि ट्रस्ट मी आई, आत्ता माझ्या मनात कसलाही राग नाही. सो थँक्यू. खरंच आई, तू पर्क करतेस आता मला? फरक नाही रे, मनापासून थँक्यू सांगते. मोठ्यांनी लहानांना माफ करणं खूप सोपं असतं, पण लहानांनी मोठ्यांना माफ करण्यासाठी ना खूप मोठं मन लागतं. गेल्या वर्षभरात तू तुझ्या आईचं खूप वाईट रूप बघितलेस, पण वेदात माझं प्रेम खरं होतं. आई, अगं माहितीये मला, रादर आम्हा सगळ्यांना ही गोष्ट माहितीये. आणि तू आता झालं गेलं ते विसरून जा. आपण ना आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करूया. आई, फक्त एक विचारू? पुरुषोत्तम बद्दल विचारायचंय ना? सी आई, निवृत्ती डुमरे, शारदा ठोंबरे यांचं मर्डर, पुरुषोत्तमचं, तुझं आणि बाबांचं यात असलेलं इन्व्हॉल्वमेंट, याचे काही धागेदोरे रुक्मिणीच्या हाती लागलेत. आणि ती या सगळ्याबद्दल मला सांगायला जात होती. पण आई, मला हे सगळं तिच्याकडून ऐकण्यात काहीच रस नाही. मला हे तुझ्याकडून ऐकायचंय. सो आई, प्लीज मला सांगशील काय झालं होतं? खरंच तुला जाणून घ्यायचंय? हो. मग ऐक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.